तर कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणारा अखिलेश शुक्ला गाडीवर अंबरदिवा लावून स्वतःला IAS अधिकारी असल्याचं भासवायचा असा आरोप स्थानिकांनी केला। दरम्यान पोलिसांनी त्याची गाडी जप्त करून तपास सुरू केलाय। अखिलेश शुक्ला याची गाडी पोलिसांनी आता जप्त केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस पाहणी करतात आणि या ठिकाणी आतमध्ये ह्या गाडीमध्ये बघताय आता हा अंबरदिवा देखील या गाडीमध्ये निघालेला आहे आणि पोलीस आता नेमकं ह्या गाडीमध्ये आणखी काही आहे का याबाबत पाहणी करतात। ह्या गाडीची जर पाहिलं तर या ठिकाणी आता काही वेळापूर्वी पोलिसांनी ही गाडी जी आहे ती जप्त केलेली आहे। काही RTO चे देखील अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि या गाडीची पाहणी देखील केली। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासन असं नाव देखील या गाडीवरती आहे आणि ह्या गाडीचा जर आपण RTO आणि नंबर जर तपासला तर यामध्ये अखिलेश शुक्ला याची ही गाडी असल्याचं देखील त्यावरती दिसून येत आहे। मात्र या गाडीचा 2020 सालीच इन्शुरन्स आहे तो देखील संपलेला आहे, ते देखील या इथून स्पष्ट झालेलं। आता जर पाहिलं तर पोलिसांनी पाहणी सुरू केलेली ह्या गाडीमध्ये आणखीन काही गोष्टी त्यांनी काही ठेवलेल्या आहेत का या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते पाहणी करतात। आता पुढील तपास जो आहे तो खडकपाडा पोलीस करत आहेत। कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काटे, ABP माझा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।